यांनी पोलीस महासंचालकांना हाताशी धरून 2019 साली विरोधी पक्षाचे फोन टॅप केले, त्यांच्यावर पाळत ठेवली, आमदारांना धमक्या द्यायला लावल्या पोलीस खात्याकडून. हा एक गुन्हा नोंद झाला. त्याच्यामुळे त्यांना भीती वाटत होती का हे सगळे प्रकरण धागेदुरे माझ्यापर्यंत येतील आणि मला अटक होईल. हा तर सगळ्यात मोठा गुन्हा होता. मग आल्याबरोबर ती SIT का रद्द केली हे त्या शहाण्यांनी सांगावं. जे पुन्हा परत आले आहेत ना, जे शहाणे, त्यांनी सांगावं की तुम्ही हे सगळे गुन्हे रद्द करून काय मिळवलं. तपास पूर्ण व्हायला पाहिजे होता, म्हणजे कळलं असतं कोण कोणाला का अटक करत होतं. तुम्ही कायद्याचे रक्षक आहात. वाल्मिक कराडला अटक करायला ज्यांनी एवढा मोठा वेळ घेतला ते आम्हाला सांगतात आम्हाला अटक करणार म्हणून. आपल्या पक्षाच्या गुन्हेगारांना जे अटक करायला टाळतायत, टाळाटाळ करतायत, आणि ज्यांना खरोखर अटक करण्याची गरज होती, ज्यांना मंत्रिमंडळात ठेवलं जात आहे, असे हे सरकारचे लोक आता SIT स्थापन करतात की आम्हाला अटक करणार होते. ज्याने गुन्हा केला होता किंवा जे गुन्हा भविष्यात करतील त्यांना कायद्यानं कारवाई व्हायलाच पाहिजे. तुम्ही का कायद्याचे वर आहात की काय? नगरविकास खात्यामध्ये खराच घोळ झाला होता का? त्यावेळेस देखील त्यांना नगरविकास खातं होतं एकनाथ शिंदेंना, आता देखील नगरविकास खातं हा भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा अड्डा आहे. भ्रष्टाचाराचं डम्पिंग ग्राउंड आहे. त्याच्याविषयी लवकरच आम्ही देऊ माहिती तुम्हाला. बोला. मंत्री संजय शिरसाट यांनी एक प्रश्न आहे की राज ठाकरेंनी विधानसभा निकालांवर संशय व्यक्त केल्यानंतर आज संपादकीय सामना मध्ये भूमिका मांडली गेली आहे. त्यात असं म्हटलं की राज ठाकरे यांना पडलेले प्रश्न आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्याला मिळणारे उत्तरही रंजक असेल. या उत्तर संवादाची महाराष्ट्रातील जनता देखील वाट पाहत आहे. बघा, राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे मित्र आहेत. राज ठाकरे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे समर्थक आहेत. आमच्या दृष्टीनं अमित शहा, नरेंद्र मोदी, फडणवीस यांची महाराष्ट्रासंदर्भाची भूमिका ही बरी नाही. आणि अशा लोकांचे राज ठाकरे मित्र आहेत, राजकीय मित्र आहेत, एकमेकांना मदत करतात. आता भारतीय जनता पक्षाच्या अंतस्थ गोटातल्या या मित्रानं EVMचा घोटाळा आहे. EVM मध्ये पडलेली मतं ही कुठेतरी गायब झाली. त्याच्यामुळे सध्याचं सरकार सत्तेवर आलेलं आहे हे त्या अदृश्य मतातून आलेलं आहे, जी गायब झाली, गायब केली. म्हणजे थोडक्यात हा घोटाळा आहे. हे सरकार म्हणजे घोटाळा आहे. आता राज ठाकरे यांनी त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत महत्वाचे, हे प्रश्न घेऊन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटलं पाहिजे. आणि फडणवीस का उत्तर देतात त्या प्रश्नावर, हा संवाद अत्यंत महत्वाचा आहे. आणि तो दोघांमधला संवाद लाईव्ह लोकांना दाखवला पाहिजे. राज ठाकरे त्यांना EVM वर प्रश्न विचारतायत, घोटाळ्यावर प्रश्न विचारतायत, तुम्ही कसे मुख्यमंत्री झालात हे विचारतायत. त्यांच्याच पक्षाचे मित्र आणि देवेंद्र फडणवीस हे उत्तर देत आहेत. हे जनतेला कळलं पाहिजे. हा संवाद, प्रश्नोत्तराचा जो संवाद आहे, हा जनतेला कळला तर लोकांच्या मनामधली जळमट जी आहे ती दूर होती. तर आमचं आव्हान आहे, तुम्ही जेव्हा या प्रश्नावर देवेंद्रजींना भेटाल, एकनाथ शिंदेना भेटाल, तेव्हा तुम्ही ही जाहीर चर्चा लोकांपर्यंत पोहोचवा. नाही, पण तुम्हाला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला संशय दूर करतील? अजिबात नाही. ते खिशात घालतील प्रश्न विचारणाऱ्यांना पुन्हा एकदा. कारण देवेंद्रचा जो खिसा आहे तो श्रीमंत खिसा आहे, तो श्रीमंतांचा खिसा आहे. त्याच्या आतमध्ये जातात त्या खिशात, ते बाहेर येत नाहीत. पण तरी जर कोणाला प्रश्न पडले असतील तर त्यांनी, आपण लोकनेते आहोत, लोकप्रतिनिधी आहोत, या नात्याने हे प्रश्न वारंवार विचारले पाहिजेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी जे प्रश्न विचारले त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर, हे सगळ्यांच्या मनातले प्रश्न आहेत. हे सगळ्यांना पडलेले प्रश्न आहेत की देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष, एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष, अजित पवार आणि त्यांचा पक्ष जिंकले कसे. ते अजून धक्क्यातून सावरलेलं नाहीये. मला तर कळलं की रोज तिघे एकत्र भेटतात, शिंदे, फडणवीस आणि पवार 10 मिनिटं एकमेकांना चिमटे काढतात आणि खरोखर आपण जिंकलोय का, आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झालोय का याची खातर जमा करतात. जर घोटाळ्यातून
मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे ईएम घोटाळ्यातून फडणवीसांना, असं राज ठाकरे म्हणतायत, तर त्यांनी राजीनामा मागायला पाहिजे. त्यांनी राजीनामा मागायला पाहिजे. त्यांच्यावर चहा कसला पिताय? तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आलं पाहिजे असं एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना का वाटतं? ते तुम्हाला उद्याचा सामना वाचा, मग कळेल. काँग्रेसमध्ये फार काय हालचाल चाललेलं वाटत नाहीये. नाना पटोले केलेल्या नियुक्त्या आता एआयसीसीने रद्द केलेल्या आहेत. नाही, मला बघा, हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय. नाना पटोले हे राज्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या कामाची जी एक सिस्टीम आहे ती दिल्लीपर्यंत जाते. वर्किंग कमिटी, महाराष्ट्राचे प्रभारी वगैरे ते त्यांच्या सिस्टमने काम करतील. बोलिए. देखो, बजट पेश किया जाएगा. बजट में हमको क्या मिलेगा? हम जो कॉमन मैन है, मिडिल क्लास लोगों को क्या मिलेगा? खुद मोदी जी ने भगवान के पास प्रार्थना की है कि गरीबों के ऊपर लक्ष्मी प्रसन्न हो. इस देश में 10 साल में गरीबों के ऊपर लक्ष्मी प्रसन्न नहीं हो रही है. लक्ष्मी जो प्रसन्न हो रही है, और बीजेपी के जो गिने चुने धनवान लोग है, धनवान सेठ है, गौतम भाई अडानी है या और कोई है, उनके ऊपर लक्ष्मी प्रसन्न हो रही है. ये मोदी जी की कृपा है, लक्ष्मी जी की कृपा नहीं है. लोगों को, 80 करोड़ लोगों को, गरीबों को मुफ्त अनाज देना ये कोई अच्छी अर्थव्यवस्था का लक्षण नहीं है. जिस तरह से रुपया लुढ़क गया है, खत्म हो गया है, ये अच्छा अर्थव्यवस्था का लक्षण नहीं है. इतना ही मैं कहूँगा. प्रधानमंत्री ने कहा है कि सोनिया गांधी ने अपमान किया है राष्ट्रपति का, जिस तरीके से उन्होंने बयान दिया. देखिए, राष्ट्रपति जी का अपमान की बात नहीं है. राष्ट्रपति जी को धनवान सेठ है, गौतम भाई अडानी है या और कोई है, उनके ऊपर लक्ष्मी प्रसन्न हो रही है. ये मोदी जी की कृपा है, लक्ष्मी जी की कृपा नहीं है. लोगों को, 80 करोड़ लोगों को, गरीबों को मुफ्त अनाज देना ये कोई अच्छी अर्थव्यवस्था का लक्षण नहीं है. जिस तरह से रुपया लुढ़क गया है, खत्म हो गया है, ये अच्छा अर्थव्यवस्था का लक्षण नहीं है. इतना ही मैं कहूँगा. प्रधानमंत्री ने कहा है कि सोनिया गांधी ने अपमान किया है राष्ट्रपति का, जिस तरीके से उन्होंने बयान दिया. देखिए, राष्ट्रपति जी का अपमान की बात नहीं है. राष्ट्रपति जी को कहा कि बेचारी एक पुअर लेडी है, थक गई है. गांधी जी भी थक गए थे, पंडित नेहरू भी थक गए थे, बाला साहब ठाकरे जी भी थक गए थे, वीर सावरकर थक गए थे. लोग थकते हैं तो उस बारे में एक शब्द आता है कि बेचारे थक गए हैं, पुअर है. इंग्लिश समझ लीजिए आप. सर, एसआईटी गठित की गई है. जिस तरीके से महाविकास आघाड़ी के समय फडणवीस और शिंदे को फंसाने की साजिश की जा रही थी, उसको कौन फंसाएगा? शिंदे और फडणवीस. शिंदे खुद ही फंस गया बीजेपी के जाल में. उनको कौन फंसाएगा? शिंदे, बीजेपी हमको अरेस्ट करेगी इस डर से भाग गए, तो उनको कौन अरेस्ट करेगा? एसआईटी अगर आपने बनाई है तो शिंदे क्यों भाग गए? किसके डर से भाग गए? उनके ऊपर क्या प्रेशर था? उनकी जांच करिए. सर, इस तरीके का सामना में आया कि राज ठाकरे को राजीनामा मांगना चाहिए फडणवीस का. नहीं, राज ठाकरे ने अचानक से एक मुद्दा उठाया है कि जो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बने हैं या उनकी सरकार आई है, ये ईवीएम घोटाले का नतीजा है. ये राज ठाकरे जो बीजेपी के मित्र है, फडणवीस के मित्र है, अगर उनके मन में शंका है तो राज ठाकरे ने अपने मित्र का राजीनामा मांगना चाहिए. चलिए. अखिलेश यादव ने सर कहा है कि इस बार बीजेपी पूरी 70 सीट हारेगी और आम आदमी पार्टी की सरकार बनेगी दिल्ली में. हमें भी यही लगता है कि दिल्ली में फिर एक बार आम आदमी पार्टी सत्ता पर आ रही है. राहुल साहेब, एक आणखी प्रश्न. साहेब, एक प्रश्न असा होता की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य स्वतः शिंदेच्या गोटातून झाले. शिंदेचेच मंत्री आता असं म्हणू लागले की उद्धव ठाकरे आणि शिंदेना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. मी मगाशी म्हणालो या संदर्भातलं तुम्हाला जर सत्य जाणून घ्यायचं असेल तर उद्याचा सामना